रे? डबा डबा? डबा डबा. हा डबा. मला वाटलं तू डबा धरून बसला होतास, मी कधी झोपतोय त्याची वाट बघ. गुडून नाही, मी आत्ताच आलो आहे रे. अरे बघ, कपडे वगैरे काही न बदलता, हातपाय न धुता डायरेक्ट इकडे धाव घेतलीस. जाम भूक लागली होती ना, म्हणून तर डबा शोधला. अच्छा. अरे पण काय रे, तुमच्या ऑफिसमध्ये डिनर होतं ना, डिनर पार्टी? पार्टी होती, डिनर पार्टी होती. मग जेवलं नाही? डिनरही होतं अर्थातच. हो. ते संपलं रे अचानक. म्हणजे माणसं एवढी वाढली, मॅनेजमेंट म्हणजे. बरोबर. किती माणसं आली होती? 4,000. 4,000? हो. अरे बापरे. नाही, मग जेवण संपलंच. बरोबर. चल, मी वाढतो तुला. नको जाऊन झोप ना, मी घेतो. माहितीये मला तू घेतोस. म्हणजे तू घेतोस, किती घेतोस, कुठे घेतोस, कसं माहितीये मला सगळं. मी वाढतो ना तुला. चल. हा ओके. हा, दिसते तरी ओके. चल ये पाठी, ये. अरे ये, बस इकडे बस. खा आत्ता. हा, भूक लागली. अरे काय रे, काही होते उलटी वगैरे? अरे सावकाश खा ना, आदाशासारखं खाऊ नकोस. कुठे जायचंय का तुला परत? पौष्टिक खावं रे, चांगलं असतं तब्येतीला. उगाच काहीतरी बाहेर आवरट चवरट खात जाऊ नको. ते मुगडाळ, शेंगदाणे, चणाडाळ, पापड फापड असलं. असं कसं खायचं उघड. गणपत दिवाळीमध्ये सुद्धा तुझ्याच्या तक्रार खातो ना मी फक्त. सांगितलं रे. हे काय इतकंच म्हटलं बघ, मी सगळं इकडचं आवडतो. मी ठेवतो. माझ्यामुळे ऑलरेडी तुझं एवढं जागरण झालंय ना, तर तुझं झोपायला. गुड नाईट. वाटलं तर खा एखादा, झोपतो. आवर. काय आदित्यराव, झाली का पार्टी? हो. मग आता कुठे निघालाय? ते मला अचानक आठवलं, बाहेर ठेवलेले बूट आतमध्ये घेऊन येतो ना, नाहीतर रात्रभर ते उंदीर कुरतडतात त्यांना. आणि हा डबा? तो ते हा, उंदरांना शूज कुरतडायला मिळणार नाही म्हणून त्यांना चिवडा खायला देतोय. काही गरज नाही. उगाच जगाची काळजी. हे बघ, हे उंदीर, घुशी, चिचुंदरे असलं काय पाळायचं नाही रे. तू शूज घेऊन ये, मी डबा ठेवतो. अरे ते मी ठेवला असता. काय करतेस? मला खूप भूक लागली. मला खूप भूक लागली. मला खायला हवंय. मी आजींकडे जाणार आहे. ते ना, ते त्यांच्या मामांच्या प्रॉब्लेम मध्ये अडकले असते. मी जाते आणि त्यांना त्यांच्या चंगुल मधून बाहेर काढते आणि मग आम्ही दोघं जोडीने जेवू. नाही ना, या घरात जोडीने जेवण इतकं सोपं नाहीये. राडे होतात, राडे. तुला कसं माहित?
पदनी कबल घेता नाम घ्या श्री हरीचे. नाही मला सांग, तुला तुला कसं माहिती? अरे तुम्हाला दोघींना काय वेड लागली आहेत का? कुठं निघालाय? तुमच्या घरी का? मला भूक लागली. तुम्ही तुम्ही आणलं का काही खायला? ते आदित्य, अरे तू इतका वेळ आत गेला होतास आणि काहीच खायला आणलं नाही. अगं ते नाही. मग आता मी पण आत जाणार. चल ग नाही. अरे तुम्हाला अंदाज नाही, आतमध्ये खूप राडे झालेत. तुमच्यासाठी लाडू चिवडा आणायला गेलो आणि माझ्या मामांनी मला गोल गोल फिरवलं चकली सारखं. चकली, मला चकली खायची. मला पण. कंट्रोल कंट्रोल. उद्या आपण हवं ते खाऊयात. आता प्लीज माझ्या बरोबर गॅरेज मध्ये चला. पिंट्या मामाच्या गॅरेज मध्ये काहीच खायला नाही असं होऊच शकत नाही. नक्की? मुक्की. आणि पटकन जाऊयात, नाहीतर माझे हे शाकाहारी मामा आहेत ना, ते मांसाहारी होते. हा काय भोपळा असा जाणार आहे का? टुणक टुणक ये. तुम्ही सोडत काय? बांधून का ठेवता दोघं? सुरसुरीत फोडणी. कुरकुरीत दाणे. जळजळीत कांदा. पातळ पोहे. धडपे 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 पोहे. अरे कसले पडदे, बंद आहेत सगळे पडदे. पडदे नाही, धडपे पोहे. भूक लागली आहे. पोहे हवेत. भूक लागली आहे. पोहे. त्या घशात काहीतरी घाला रे. एवढं दाबून जेवलाय तरी त्याला भूक लागली आता. नाही तर काय, याच्या घोरण्यावर औषध शोधतोय तर आता झोपेत बडबडायला लागला. भूक लागली आहे. खायला द्या पोहे. हे पिंट्या बकासुरा, आता माझ्यातला रावण जागा झाला ना, तर रामायणाने महाभारताची भेळ करीन इकडे. भेळ नको, भेळ नको. पोहे, दडपे पोहे. हा, आता आम्हाला खा. झोपेचं खोबरं केलं आमच्या. खोबरं नाहीये पोह्यावर. खोबरं आणा. खोबरं किसून आणा. पोहे, पोहे, पोहे द्या. पोहे. हा, हे ठीक आहे. आरडा ओरडा नको. चहा. अदरक मार के वेलची युक्त गरम गरम चहा. कडक. अरे काय बाई, गरम चाय, गरम चाय, गरम चाय, गरम चाय. पोहे गरम, पोहे गरम. हा, पोहे गरम, पोहे गरम, पोहे गरम. हा, गरम चाय, गरम चाय, गरम. अरे हा दापोलीच्या स्टँडवरच्या पोऱ्यासारखा का ओरडतोय? बरोबर आहे. हा जेव्हा SSC फेल झाला होता ना, तेव्हा दादानी याला स्टँडवरच उभा केला होता. शिक्षण नाही तर नाही, काहीतरी काम तरी शिकतील. बहुतेक तेच स्वप्न बघत असणार तो बिचारा. कोण? हा हा बिचारा. गरम चाय, गरम चाय, गरम पोहे. पोहेच्या 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 पोहेच्या. त्याला आवरणं कठीण आहे. दापोलीचा विषय काढायला नको होता. का काय झालं? अरे पिंट्या दापोलीत असताना धावत सुटायचा झोपेत. आठवतंय?
अरे त्यावेळी तो लहान होता. आता लहानच आहे डोक्याने, फक्त शरीराने वाढलाय, त्याला आवरणं कठीण आहे. चाय 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 गरम चाय गरम चाय गरम चाय पोहे 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 चाय 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 अरे बंधू काही काळजी करू नको, हा काय पळून जात नाही. आणि समजा गेला तर आपला आदित्य आहे ना त्याला आवरायला. का त्याला कशाला त्रास आणखीन? हे बघ कोणाला त्रास होणार नाही. हे बघ तू काळजी करू नको, तो इथेच थांबणार आहे. आपण बघूया तरी काय करतो ते. गरम चाय गरम पोहे 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 चाय पोहे चाय पोहे चाय पोहे चाय. पाहिलं तो स्टॉलवर पोहे आणि चहा विकतोय. तो आपला धंदा सोडून जाईलच कसा. पॉइंट बरोबर आहे तुझा. मग चल झोप झोप. आली मुंबईची गाडी आली आली मुंबईची गाडी 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 आली चहा पोहे चहा भाई तो बघ, ते कुठे आहे? आदित्य कुठे आहे? अरे कोण ओरडत रे बाहेर? अरे बापरे, हे दादाला कळलं आदित्य इथे नाहीये, तो आपली झोप कायमची उडू. नाही काळजी करू नकोस. हे बघ आपण आहे ना ह्याला झोपूया. हा आधीच्या जागी चल 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 उठ, उठ, उठ. तुम्ही झोपू नकोस. हा, उठ, उठ. पकड. काय रे, कोण ओरडत होत? अरे नाही मगाशी ते दारुडे आले होते ना, ते पुन्हा आले होते, पण आम्ही त्यांना पळवून लावलं. तू झोप. आणि आदित्य हा काय? हा एवढा जाडजूड? जाडजूड गोधड्या घातल्या तशा अंगात आणि थंडी वाजते खूप. अशा पोटाच्या इकडे ठेवल्या सगळ्या गोधड्या. अरे थंडी भरलीये, बरं वाटत नसेल बघू अरे दे. नाही ना बरं आहे त्याला रे. आम्ही आहोत ना. आणि तू जा ना, झोप झोप तू झोप. आणि काय हे जवळ जवळ त्याच्या उरावरती चढताय तुम्ही. ऊब देतोय. मायेची ऊब देतोय. उगी काय लाड कर- निजला रे सोन्या माझा, निजला रे दादा माझा. दादाला कळलं नाही पाहिजे ना. दादापासून आदित्यला आपण वाचवलंय, हो पण आदित्य गेलंय कुठे? देव जाणे. भाई हो. आदित्य येत नसेल ना? काहीतरी काय बोलतो. आपला आदित्य चांगला मुलगा आहे रे. मला वाटतं ना तो कोणाला तरी चहा द्यायला किंवा चहा प्यायला गेला असेल. चहा पोहे चहा पोहे चहा पोहे. शेफ आदित्य कश्यपचे स्पेशल दडपे पोहे. हे काय आहे? हे म्हणजे मला नॉर्मल पोहे माहिती आहेत, पण दडपे पोहे म्हणजे? त्या गॅरेज मध्ये असे दडपून खायचे स्पेशल पोहे ते. आता तू टेस्ट करतेस का? उगाच नावावरनं कशाला जज करते? मित्रा दोस्ता फ्रेंड, अरे क्या बात आहे, केवढं भारी लागतंय. ए तुझी ती मिसेस बकासूर कुठे आहे? तिलाही देतो, तिलाच भूक लागली होती ना. तिकडे झोपली होती. ठीक आहे, कर लॉस. ए मीठ थोडं कमी आहे का? अजिबात नाही. आम्हाला मुलगी पसंत आहे. म्हणजे अरे तू पोह्याचा कार्यक्रम केलास ना, म्हणून म्हणलं. अच्छा तसं. खरंच छान बनवलेस तू. थँक्स. अगं तरी माझ्या मामांना जमतात ना, तसे नाही जमले. पण ठीक आहे, अगदी असं अडी अडचणीमध्ये अडकलं ना की बेसिक बनवता यायला पाहिजे सगळ्यांना, नाही का? मला नाही तसं वाटत. म्हणजे मला काहीच बनवता येत नाही आणि मला काही बनवताही येणार नाही असं मी ठरवलंय. आणि अशाच जर एखाद्या परिस्थितीत अडकलीस तर, आणि मग भूक लागली तर मग काय करशील? मी अशाच मुलाशी लग्न करीन ज्याला सगळं जेवण बनवता येतं. आणि असाच जर तुला कोणी सापडला नाही तर? मग तू आहेस ना. हा
छान आहेत पण. शेंगदाणे टाकलेत. मस्त. खायला मीच खात बसलोय. तुझ्या मैत्रिणीसाठी ठेवतो थोडेसे, नाहीतर ती मलाच खायची. दिसतं ना मला, तिच्या डोळ्यामध्ये दिसतं ना. या हवंय? नाही ना? नाही ना. नाही ना? नाही ना. एक मिनिट. नाही, नाही. हे धर. नाही ना? अगं काय? नाही ना, नाही ना. नाही ना. थांब जरा. एक सेकंद. झालं का? ओके का तू? हे घे. पाणी घे. पाणी घे. थांब. ओकेस का तू? थांब, तोंडावर पाणी. ओकेस? नक्की? अजून हवंय पाणी? जायचं आपण आत्मो? चल, नक्की ठीक आहे. अजून ओके. ओके, आय एम ओके, व्हेरी गुड. बस आता. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. बटाट्याच्या फार्मला पाठवलं पाहिजे. आदित्य, अरे काय आता? आदित्य, घाणेरडी ओकली माझ्यावर. प्लीज काहीतरी कर याला. तू हसतोयस का रे? एक तर रात्रभर हिला सहन करा आणि आता हिची प्लीज काहीतरी कर. मला खूप त्रास होतोय. अगं मग धुवून टाक ना लगेच. नाही मी एकतर हातच नाही लावणार याला, आणि त्याचा वास येत राहिला ना तर मी होकीन आता. ए नको ग बाई, तू थांब. शपथ. प्लीज मला. हे बघ, यार, हे घाल. फिल्टरच आहे. फिल्टर. सॉरी. तू नको टेन्शन घेऊस. मी एक काम करतो. मी मॅनेज करतो. मी घरी जाऊन काहीतरी पर्यंत हात नको लो बरं का. पटकन काहीतरी. वा, शमशेर सिंग साठी लाज्जो स्वतःच्या घरात चोरी करणार. काय चाललंय? काही नाही. तू अरे एकदम असा आलास ना, दचकलो थोडं. मी फाटक लावायला गेलो होतो. तू कुठे चाललायस का? हा, म्हणजे इथेच हे कडी लावायला चाललो होतो दाराची. हे बघ, कड्या कुलप लावायचं काम माझं आहे आणि ते मी वर्षानुवर्ष करतोय आणि चोख करतोय. कळलं ना? असं करतोय ना की आतला माणूस सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही. तुला कुठे जायचं नाही ना? मग चल झोपूया. आदित्य, तू पिऊन वगैरे आला नाहीयेस ना? नाही. ना, माझा तुझ्यावर प्रचंड विश्वास आहे, पण तो विश्वास मोडू नकोस. अरे नाही आहे बघ. नाही, आपण झोपूयात. ओके. ठीक आहे. असंच झोपतोयस? कपडे नाही बदललेस? हा, ते हे कपडे आता तसंही धुवायला सगळ्याचे रे उद्या. झोप मग आता. अरे पांघरून घे, डास चावतील. गुड नाईट. काय कोणाची वाट बघतोय? मग तुझी कोण वाट बघतोय का? नाही, कुस बदलतोय. मगाशी पिंट्या बाहेर आला तेव्हा हा इथे नव्हता. याला बाहेर शोधून आलो तर हा इथेच आहे. आत्ता देखील बाहेर जायच्या तयारीतच आहे. नक्कीच काहीतरी खुसखुस आहे.
इथं मी अडकलोय आणि सई तिथे माझी वाट बघत असेल.